काळेवाडी सोडून पूर्ण पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मध्ये बरोबर आहे. ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत ह्याच मोठ्या समस्या आहेत. तर बाकी विकास कामं झाली किंवा स्मार्ट सिटीची कामं झाली हे तर लांबचा प्रश्न आहे. काळेवाडीतली गुन्हेगारी कमी करायची तर युवांना काहीतरी उत्पन्न चालू करून देणं हे अत्यावश्यक आहे. जे काय मागील बऱ्याच वर्षात ह्याच्यावरती कुणीच काम केलं नाही त्याच्यावरती आपण काम करतोय. आपण एक युवा रोजगार मेळावा घ्यायचा आपला मानस आहे. महिला सक्षमीकरणाबाबत जर आपण विचार केला तर मी आत्ताच एक महिला प्रशिक्षण वर्ग चालू करतोय. त्यासाठी गरजू महिला आहेत काळेवाडीतील प्रभागातील अशांसाठी 4 कोर्सेस मी मोफत ठेवतोय. त्याच्यामध्ये 2 महिन्याचं ट्रेनिंग आहे त्याचं. ते साधारण एक 200-250 नावं 4 दिवसामध्ये आलेली आहे. अजूनही नावं महिलांची येत आहेत. 200 ते 250 महिला म्हणजे 200 कुटुंब. येस नक्कीच. एक कुटुंबाची एक महिला जोडली गेली म्हणजे तेवढे कुटुंब आपण आजपर्यंत 4 ते 5 दिवसात जोडलेले. बरोबर आहे. ही तर आपली सुरुवात आहे. आगे देखो होता है क्या. बरोबर आहे. नमस्कार मित्रांनो, कटिंग टाइम मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर ऍडव्होकेट मंगेश नडे सर आले. सर, तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि आज तुमच्यासोबत गप्पा करताना आम्हाला खूप मजा येणार आहे. नक्की. पण त्याचा आधी तुम्ही तुमचा परिचय आपल्या प्रेक्षकांना द्यावा. येस, नमस्कार. मी ऍडव्होकेट मंगेश मच्छिंद्र नडे. BCom LLB शिक्षण आहे माझं. मी सन 2011-12 पासून सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहे. गेली 10 ते 12 वर्षापासून मी विविध सामाजिक संघटनामध्ये काम करत आलोय. 2022 साली मला युवा मोर्चा भाजपाची पहिली राजकीय जबाबदारी मिळाली. त्याच्या आधी मी सामाजिक संस्थांमध्ये गेली 9 ते 10 वर्ष काम करत आलेलो आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे गोरक्षणाच्या कामामध्ये ज्या गायी कत्तलीला जातात त्या वाचवण्याचं काम मी पूर्वी करत होतो. त्यामध्ये माझं कार्यक्षेत्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र प्रांत हा असा होता. त्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील जेवढे काही जिल्हे आहेत त्या भागामध्ये जाऊन ज्या गायी आपल्या हिंदू धर्मात जे गोमाता आपण मानतो त्या गायी कत्तलीला जाण्यापासून वाचवायचं आम्ही काम करत होतो. बरोबर. त्याच्यामध्ये आजपर्यंत 2,500 ते 3,000 गायी आम्ही वाचवल्या. बापरे. त्यामधल्या साधारण 1,000च्या आसपास गायी आपल्या पुणे जिल्ह्यातल्या गोशाळांमध्ये सोडलेल्या आहेत. त्यामध्ये भोसरीची पांजरपळ गोशाळा असेल, पुण्यातली विरलाईन गोशाळा असेल, लोणीकणला एक जैन समाजाची गोशाळा आहे. अशा विविध गोशाळांमध्ये आपण पुणे जिल्ह्यामध्ये 1,000च्या आसपास गायी वाचून तिथे सोडलेल्या आहेत. त्यांचे रेस्क्यू केलेले आहे. म्हणजे खूप मोठं काम तुम्ही करताय आणि तुम्हाला साधारण 10 ते 12 वर्षाचा संपूर्ण तुमचा सोशल वर्क असेल किंवा इतर कामांचा सुद्धा तुम्हाला अनुभव आहे. आणि गोसेवक म्हणून सुद्धा तुम्ही काम करताय. सुरुवातच माझी बघितली तर गोसेवा ह्या दैवी कामापासून मला देवानीच या कामात आणलं किंवा एक माझ्याकडून कार्य हे करून घेतलं असं म्हणण्यास वागवं ठरलं नाही. बरोबर आहे. आणि त्यासोबतच वकील म्हणून सुद्धा तुम्हाला या देशासाठी जे काही संविधान लिहिलंय त्याच्या बाबतीत तुम्हाला नागरिकांसाठी काय हक्क आहेत किंवा हा देश कसा चालतो याबद्दल तुम्हाला आता इत्थंभूत माहिती आहे. नक्कीच. मी जेव्हा लॉचं शिक्षण घेत होतो, डॉक्टर TY पाटील पिंपरी येथे लॉचं शिक्षण घेतलं, त्यावेळेस JNU महाविद्यालय दिल्ली येथे स्वामी विवेकानंदांची विटंबना करण्यात आली होती. त्याच्या विरोधात आम्ही DY पाटील लॉ कॉलेजच्या गेटवरती मोठं निषेध आंदोलन उभं केलं होतं. तसेच काळेवाडीमध्ये माझ्या प्रभागातही आम्ही ज्यांनी त्याचं विटंबना केली त्यांचा पुतळाला शेण थापण्याचं काम आम्ही आंदोलन असं केलं होतं. त्यावेळेस पोलिसांचा आमचा संघर्ष झाला. पोलिसांनी तो पुतळा आमच्या ताब्यातून घेतला. पण आम्ही त्या ठिकाणी घटनेचा निषेध नोंदवून तिथे रस्त्यावरती उतरून चौकामध्ये आंदोलन घेतलं. ते यशस्वी पार पाडलं. त्या काळातून माझी आंदोलनात्मक वाटचाल राजकीय क्षेत्रातली सामाजिक क्षेत्रातली चालू झाली. बरोबर आहे. सर, तुम्ही आता एक उच्च शिक्षित आहात, तुम्ही गोसेवाही करतात, समाजसेवाही करतात, पण आता तुम्हाला निवडणूक लढवावी असं का वाटतंय? गेली 2014 पासून
मी बघितलं तर विविध सामाजिक संस्थांचं पक्ष काम करत आलोय. तेव्हापासून देशात काहीतरी बदल घडावा, कुठेतरी आपल्या सगळ्यांचं हिंदूंचं, आपल्या सर्व हिंदू समाजातील सगळ्या घटकांचा विचार व्हावा, त्यांच्यासाठी काम करणारं नेतृत्व पुढे यावं, ह्यासाठी मोदीजींसारखं आपल्याला देशाला नेतृत्व भेटावं. म्हणून 2014 सालापासून मोदीजींचा आम्ही प्रचार करत आलोय. इनडायरेक्टली जरी पक्षाचं कोणत्या दायित्व नव्हतं तर मोदीजी किंवा भाजपा सारखा पक्ष सत्तेत असावा. जे काय आपण आतापर्यंत राम मंदिरचा विषय असेल, त्यानंतर कृष्ण जन्मभूमीचा विषय असेल, त्यानंतर बरेचसे विषय झालेत त्या काळामध्ये. बरोबर. त्यावेळेस हिंदूंची बाजू स्ट्रॉंग मांडण्याचं किंवा हिंदूंना डिफेन्स करण्याचं काम मोदीजींनी किंवा भारतीय जनता पार्टीने त्यावेळेस राष्ट्रीय दृष्ट्या केलं होतं. ह्यांना सत्तेत आणण्यासाठी किंवा अशा माणसांची देशाला गरज आहे. तीच विचारसरणी आपण पुढे विचारसरणी आपण पुढे करत आलोय आणि ही आपल्याला भेटावी म्हणून 2014च्या लोकसभा इलेक्शन पासून आपण भारतीय जनता पार्टीचं मोदीजींचं काम ओपनली करत आलोय. कोणत्याही पक्षाचं पद नसताना, कोणतंही दायित्व नसताना आपण 2014 साली काम केले. त्याच्यानंतर 2019ची निवडणूक होती, 19लाही मोदीजींचं काम केले. बरोबर. त्याच्यानंतर आता 2024 साली 23-24 साली इलेक्शन आले, त्यावेळेस तर अधिकृत भाजपचं माझ्याकडे दायित्व होतं युवा मोर्चा उपाध्यक्ष म्हणून. तेव्हाही रस्ते उतरून आपण ओपनली मोदीजींसाठी, आमचे मावळ लोकसभेचे खासदार आप्पा बारणे यांच्यासाठी काम केले. तसेच अश्विनीताई जगताप यांची पोटनिवडणूक लागली, त्यांच्याही निवडणुकीमध्ये आपण रस्त्यावर उतरून घराघरात प्रचार करून त्यांचं काम केले आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला विजय मिळाला. असं तुम्ही सांगितलं आता की तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुमच्याकडे वकिलाची डिग्री आहे आणि समाजसेवेसाठी तुम्ही काम केले. मग हे सगळं एवढं होत असताना तुम्हाला आता निवडणूक लढवावी असं का वाटतंय? गेले माझा जन्म बघितला तर मूळताच मी स्थानिक आहे, म्हणजे मूळताच माझा जन्म प्रभागातला काळेवाडीतला आहे. अच्छा. गेली माझ्या वयाच्या 32 वर्षाच्या पर्यंत मी तिथंच वाढलो, तिथंच खेळलो, तिथंच सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे सुरुवातीपासून प्रभाग कसा होता, नंतर किती विकास झाला, किती नाही झाला, त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आहे. बर. गेली 10 ते 15 वर्ष झालं मी ह्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय. त्याच्यामुळे आजूबाजूची विकास कामं, आजूबाजूचे वार्ड कसे डेव्हलप झालेत आणि आपला वार्ड, आपलं गाव, आपली काळेवाडी प्रभाग क्रमांक 22 कुठे राहिलाय, मागे पडलाय, कुठे मागे पडलाय, किती कामं झाले, किती नाही झाली, याचं विश्लेषण मी स्वतः परीक्षण केलं. कारण मी वकिली क्षेत्रामुळे असल्यामुळे किंवा सामाजिक संस्थांमध्ये काम केल्यामुळे मी भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा जाऊन आलोय. बरोबर आहे. बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये जाऊन आलोय, बऱ्याचशा राज्यांमध्ये जाऊन आलोय. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये, पुणे जिल्ह्यातील बऱ्याचशा गावांमध्ये, मॅक्झिमम 100%, 99% गावांमध्ये मी पिंपरी चिंचवड पुण्यातल्या जाऊन आलोय. त्याच्यामुळे आजूबाजूचे गावं कसे डेव्हलप झाले, तिथले विकास कामे, तिथले रस्ते, लाईट, पाणी, सुविधा, ते सगळ्या ज्या म्हणजे हाय क्लास फॅसिलिटी जे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी म्हणतो, काळेवाडी सोडून पूर्ण पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मध्ये आहे. बरोबर, असं माझं वैयक्तिक मत आहे. अच्छा. पण काळेवाडीच का मागे पडली, आपला प्रभाग का मागे पडलाय, मागच्या 10 ते 15 वर्षात आपल्या काळेवाडीला कुठं नेऊन ठेवलंय, काय झालं, अगदी हा मनात कुठं खंत होती. बरंच 2017 पासून मला माझे मित्रमंडळी जे माझे जवळचे आहेत सहकारी, त्यांनी 2017च्या इलेक्शन पासून मला पुशअप करतात, तू बाहेर पड, तू काय तर तू शिक्षित आहे, तुला अनुभव आहे या गोष्टीत, तू काम करतोय, स्थानिक आहे, डोळ्यात तू सगळं बघितल्यात गोष्टी, तू कुठे तर पुढे ये, तुझ्यासारखे नेतृत्वाची गरज, युवांची गरज आहे. पण तो काळ मी स्टँड नव्हतो आणि एवढंही माझं राजकीय क्षेत्राकडे कल नव्हता. अच्छा. त्यामुळे मी 7 वर्ष बॅकफुटला गेलो. त्या सामाजिक कामामध्ये, कार्यामध्ये, संघटनांमार्फत माझं काम सुरू होतं. पण गेली 2017 ते 2025 साधारण 8 वर्षाचा कालावधी हा राजकीय किंवा वार्डातल्या विकास कामासाठी मला जास्त देता आला नाही.
पण वार्डातले प्रश्न असतील, पाणी समस्या असतील, दूषित पाणी असेल किंवा रस्ते असतील किंवा कचराचं व्यवस्थापन असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी पाठपुरावा पत्र व्यवहार करत आलेलो आहे. त्याच्या मागण्या केल्यात, आंदोलन केलेत, त्याच्या मी माझ्या अहवालामध्ये त्याचे पुरावेही टाकलेले आहेत. अगदी बरोबर. असं नाही की मी हवेत बोलतोय की बरोबर आहे. पाठपुरावा केलाय. सगळ्या गोष्टी मी पत्रव्यवहार, पेपरला आलेली बातम्या, त्याचे फोटोज 2017च्या आधीपासूनचे 2025 पर्यंत मी टाकलेले. त्याच्यामुळे वार्डात काय परिस्थिती होती, काय आहे, काय पाहिजे, याचा पाठपुरावा, या सगळ्या गोष्टी मी अहवालामध्ये माझ्या कार्यालयात टाकलेल्या आहे. बरोबर. त्या सगळ्या बघून एक स्वतःलाच आत्मसात झालं की ऊर्जा निर्माण झाली खरंय की वार्डाची परिस्थिती बदलण्यासाठी आपल्यासारख्या शिक्षित लोकांनी पुढे यायला पाहिजे. मीच नाही, माझ्यासारखे जेवढे काही काळेवरती तरुण असतील उच्च शिक्षित, सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे. सगळ्यांचं स्वागत आहे. बरोबर. काहीतरी आपल्या गावाचा, वार्डाचा विकास व्हावा, कायापालट व्हावा, डेव्हलपमेंट व्हावी, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवे. या उद्देशाने मी राजकारणात येण्याचा ठरवलं आहे. म्हणजे तुम्हाला पद नसताना सुद्धा तुम्ही त्या समस्यांचा पाठपुरावा केला. आणि आपल्या भागाकडे आपल्याला उभं राहणं साहजिकच आहे, कारण की सगळीकडे प्रगती होत असताना आपलं होत नसेल आणि आपण लोकांची वाट बघताय कोणी येऊन विकास करेल, नक्की त्यापेक्षा आपणच केलेलं बरं आहे. कारण राजकीय काम करत असताना, सामाजिक कार्य काम करत असताना किंवा वकिली पेशामध्ये तुम्हाला आयडिया येत असेल की एवढा निधी मिळू शकतो, परंतु त्याचं युटिलायझेशन कुठेतरी होत नसेल, असं होत असेल. आता गेले मागील जे स्थानिक लोकप्रतिनिधी, त्यांचा अनुभव, त्यांचं शिक्षण, ह्या गोष्टी आणि माझा अनुभव, माझं शिक्षण, ह्या गोष्टी ही प्रभागातील नागरिकांना माझं आव्हान आहे. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही तुलना करून पुढे येणाऱ्या निवडणुकीचा विचार करावा. कारण मागे 10 ते 15 वर्षात ज्या गोष्टी आपल्या काळाकडे घडल्या नाही, माझ्या अनुभव किंवा माझ्या दृष्टिकोनातून पिंपळे सौदागर, पिंपरी गाव, राटणी गाव, आपलं चिंचवड, आजूबाजूचीच गाव आहेत वार्डाच्या, यांचा विकास, डेव्हलपमेंट बघितला आणि आपल्या गावाचा, आपल्या प्रभागाचा डेव्हलपमेंट, विकास, खूप फरक, समस्या बघितली. तर प्रत्येकाने आत्मसात करण्याच्या गोष्टी येत्या. स्वतः जर आपल्या आतल्या माणसाला जर विचारलं, अंतर्मनाला जर विचारलं, मी सांगायची गरज नाही, मी कोणावर टीका करत नाहीये, लोक हुशार झाले, लोकांना दिसतो फरक. पण स्वतः जर आत्मपरीक्षण केलं तर सगळ्या गोष्टी दिसणार. बरोबर आहे. एक पहिली गोष्ट घाणेरडी अशी लावून ठेवली, मी मुद्दाम घाणेरडी म्हणतो, आपला स्वाभिमान घाण ठेवून जी गोष्ट केली जाते ती घाणेरडी. बरोबर. ते स्वाभिमान घाण ठेवायला आमच्या राजकीय नेत्यांनी मागच्या नागरिकांना, जी लोकशाही आहे आपली, लोकशाहीचा मोठा मेन कणा आहे नागरिक, त्यांचं मतदानाचा अधिकार, तो कणा 500 रुपयाला विकण्यासाठी, फक्त 500 रुपयाला 4 पॅनलचा, एका माणसाला 125 रुपये एका मताचे, सवय 5 वर्षासाठी, 5 वर्षाची किंमत 125 रुपये एका मताचे, हे देऊन त्यांना 5 वर्ष गुलाम करायचं आणि विकास 10 वर्ष मागे टाकला. आणि विकास आत्मपरीक्षणाचा विषय तो, काय नागरिक सुज्ञ आहेत, मी बोलण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण केलं तर विकास किती झालाय काळवेडीचा ते त्यांना दिसेल आणि दिसतोय. ह्या गोष्टी कुठेतरी बदल व्हाव्या. सर, आता जसं आपण म्हणतोय की तुमच्या वार्डात लोकांना आता आत्मपरीक्षण करायची गरज आहे, तर तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचा किती कनेक्ट आहे, संपर्क किती तुमच्या वार्डाच्या लोकांसोबत? आपलं संपर्क बघितलं तर आपण गेली 11 वर्ष झालं अखिल काळवेडी शिवजयंती म्हणून उपक्रम चालू केला. प्रत्येक गावातील प्रत्येक मंडळ आपण त्याच्यात जोडण्याचा प्रयत्न केलाय. 11 वर्षापासून आपण एक गाव एक शिवजयंती, अखिल काळवेडी शिवजयंती हा उपक्रमाअंतर्गत प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष मंडळे जोडून एक सुरुवातीपासून आपण 50 ते 55 मंडळ एकत्र करून हे उपक्रम चालू केला. तेव्हापासून आपण तळागाळापर्यंत चौकात पोहोचून लोकांमध्ये मिसळून ह्या उपक्रमांतर्गत त्यांना जोडलं गेलंय. त्यामुळे प्रत्येक मंडळात, प्रत्येक चौकात आपला संपर्क आहे. त्या माध्यमातून त्यांचे मंडळांच्या, गणेश मंडळ असतील, त्यांच्या आरत्यांना जाणे असतील, त्यांचे काही धार्मिक सांस्कृतिक उपक्रम असतील तिथे जाणे येणे, सुखादुखात जाणे असेल, त्यामुळे आपला ग्राउंडला पण पूर्ण संपर्क आहे. त्याच्यासोबतच मी अनेक वर्ष विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, RSS यांचंही काम केलंय. कोविड काळात सगळे राजकीय नेते
घरात बसून असताना आम्ही पूर्ण कोविड काळात माझ्या स्वतःच्या घराच्या पार्किंगला रोज सकाळी आणि संध्याकाळी इस्कॉन मार्फत अन्न छत्रालयामार्फत अन्नदानाच्या गाड्या यायच्या, त्या आम्ही दुपारच्या आणि संध्याकाळच्या दोन्ही टाइम आम्ही ते अन्न वितरित करायचो. ज्यांना बाहेर पडणं शक्य नाही त्यांना घरी जाऊन किंवा ज्यांना होम क्वारंटाईन केलंय, अशी बरीचशी लोक आहेत काळेवाडीत ज्यांचा हातावर पोट आहे, ज्यांनी बाहेर जाऊन काम केल्याशिवाय त्यांना 2 घास खाणं, एक टाइमचं जेवण बनवणं हे शक्य नाही. अशा लोकांना आम्ही कोविड काळात घराघरापर्यंत त्या अन्नदानाचं वाटप केलंय, पुरवठा केलेला. बरोबर. ह्यावेळेस सगळे राजकीय नेते घरात होते, कुणीही बाहेर पडलं नाही. त्याच्या नंतरच कोविड टेस्ट घेणे, जो आयुर्वेदिक कार्ड आहे कोरोना नष्ट होण्यासाठी, तो पोहोचवणे, तो पाचणे, हे उपक्रम आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्या प्रत्येक कॉलनीत, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरापर्यंत संपर्क आहे. फक्त मध्यंतरी काळात माझ्या शिक्षणाच्या वकिली व्यवसायाच्या मुळे तो संपर्क थोडा दुरावला गेलाय. पण मी पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत, त्यांच्या मनापर्यंत, त्यांच्या समस्या जाणून घेण्यापर्यंत माझा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मानस आहे, उद्देश आहे. सर, आता प्रभागामध्ये तुम्ही म्हटले की 32 वर्षापासून तुम्ही तिथे राहत आहेत, तर आत्ताच्या काळात अशा कोणत्या समस्या आहेत की तुम्हाला वाटतं की तुमच्या हातात सत्ता आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर सडात आधी काम करणार आहेत? समस्या बघितलं तर सगळ्याच समस्या आहेत, सोल्युशन तर काहीच नाही. सोल्युशन ज्या स्थानिक नेते आहेत त्यांच्याकडे सोल्युशन तर काहीच नाही. जेवढ्या समस्या काळेवाडीत आहेत तेवढी डेव्हलपमेंट बाहेर झालेली आहे. बघितलं तर मेन जर महत्वाचं बोलायचं म्हटलं तर ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत ह्याच मोठ्या समस्या आहेत. तर बाकी विकास कामं झाली किंवा स्मार्ट सिटीची कामं झाली हे तर लांबचा प्रश्न आहे. ज्या नागरिकांच्या काळेवाडीतील मूलभूत गरजा आहे, जसं काय पिण्याचे पाणी, लोकांना अक्षरशः काही भागातल्या लोकांना पिण्याचं पाणी मुबलक स्वरूपात नाहीये. खूप बेसिक गरज आहे. बेसिक नीड्स ही लोकांच्या आजपर्यंत फुलफिल होऊ शकलेलं नाहीये. जिथे पाणी येते तिथं कमी फ्लोनी 10-20 वर्षापूर्वीच्या पाईपलाईन्स आहेत, तिथं ड्रेनेजची पाईप, पिण्याचे पाईप सोबत आहेत, ह्याही बदललेले गेलेले नाहीयेत. त्यामुळे काही भागात दोन्ही पाईपलाईनचं पाणी मिक्स होऊन एकदम दूषित गढूळ पाणी नागरिकांना प्यायला येते. नागरिकांच्या आरोग्याचा इथे खेळ होतोय. माझा कार्य अहवाल जर बघितला, मी 2017 साली दूषित पाणी कमी दाबाने पाणी येण्याचा पाठपुरावा केला होता. पेपरलाही त्याचे पत्रकार बंधूंनी त्याच्या दखल घेतली होती. त्याची एक आचरण मी माझ्या अहवालात जोडलेली. 2017 सालीचा प्रश्न आजही आहे तसंच आहे, जसे ते आहे. म्हणजे विकास काम आता तुम्ही नागरिकांनी, तुम्ही सगळ्यांनी समजू शकता. 2017चा प्रश्न आजही आहे, तर काय कामं झालेत हे पिण्याच्या पाण्याचं झालं. पिण्याच्या पाण्याचा इतका बेसिक प्रश्न एकदम म्हणजे सगळ्यात सोपा बेसिक प्रश्न जो शुद्ध आणि मुबलक पाणी हेही नागरिकांना भेटलं नाही. तर शहरामध्ये शहरी भागात स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी चिंचवडमध्येही भेटत नाही. तर बाकी ज्या तुम्ही म्हणताय विकास काम, हे तर खूप लांबची गोष्ट आहे. त्यामध्ये रस्ते आले, खड्डे आले, डेव्हलपमेंट आले, डीपी रोड आले. माझा मानस एकच आहे, मला जर नागरिकांनी काळेवाडीतल्या संधी दिली आणि जर नशिबाने सगळ्यांच्या सहकार्याने, पाठबळाने मी नगरसेवक झालोच, तर माझा प्रथमतः काळेवाडीमध्ये जास्तीत जास्त प्रवाहाची पाईपलाईन प्रत्येक गल्लीमध्ये कशी पोहोचता येईल पाण्याची, आणि एक मोठा काळेवाडीमध्ये पाण्याची टाकी विजयनगर सारख्या भागामध्ये, नडीनगर सारख्या भागामध्ये 1 ते 2 पाण्याच्या टाक्या मोठ्या स्वरूपाच्या कशा उभारता येईल त्याकडे प्रथमतः माझं लक्ष असणार आहे. पाण्याच्या टाक्या उभारून लोकांना प्रत्येक गल्लीमध्ये मोठे पाईप कनेक्शन टाकण्याचा माझा पहिला मानस आहे. त्याच्यानंतर काळेवाडीतले रस्ते असतील, जे रस्ते 10-10 वर्ष झालेले नाहीत, आता सध्या आमदार निधीतून मान्य शंकर भाऊ जगताप यांच्या आमदार निधीतून रस्त्यांचे पॅचेस, काही रस्ते केलेले आहेत. पण मागील 10 वर्षात रस्ते जसे आहेत जसे ते परिस्थिती, खड्डे अक्षरशः एवढे झालेत की मी स्वतः माझी गाडी बदलून दुसरी ऑफरोडिंग गाडी घेतली. म्हणजे बाकीच्या नागरिकांचं तर आणि अपघात किंवा पाठीचे आजार हे तर चालूच आहे. रस्ते एवढे भयानक परिस्थितीत आहे आज. 2-2 फुटाचे म्हणजे 2-2 फुटाचे खड्डे काही ठिकाणी पडलेले आहेत. एखाद्याचा ऍक्सिडेंट होऊन जीवही जाऊ शकतो, त्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये. अशी परिस्थिती आहे.
महत्वाचं म्हणजे ज्या बेसिक गोष्टी आहेत, लाईट, पाणी. लाईट ही जर विचार केला तर काळेवाडीतल्या निम्म्या भागामध्ये दिवसाआड लाईट जाण्याचे प्रश्न आहेत. तरी नागरिकांकडे कोणाचं लक्ष नाहीये. काही ठिकाणी आठवड्यातून एकदा तरी पूर्ण वेळ लाईट जाते. लाईटीचाही प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. लाईट, पाणी, रस्ते ह्या गोष्टीही नागरिकांना आतापर्यंत मुबलक प्रमाणात मिळालेल्या नाहीत. माझं विजन असं आहे की लाईट, पाणी, रस्ते तर ह्या गोष्टी आहेतच आहे, पण ह्याच्यासोबत शासकीय दवाखाना काळेवाडीत एकही नाहीये. मोठा शासकीय दवाखाना आजूबाजूच्या गावांमध्ये, पिंपरीत झालं, थेरगाव मध्ये आपल्या मागून झालेले आहेत मोठे प्रशस्त दवाखाने. सगळे मल्टी फॅसिलिटीज दवाखाने आहेत. सगळ्या मशिनरीज तिथे अवेलेबल आहेत. असा एखादा प्रशस्त दवाखाना आपल्या काळेवाडीसाठी उभा करण्याचा माझा मानस आहे. त्याच्यामुळे जे काही कामगार वर्ग आहे काळेवाडीतला, ज्यांचा हातावर पोट आहे, अशांना कुठेतरी मोफत सुविधा मिळावी. जे आज पुण्यात, थेरगाव किंवा पिंपरीमध्ये ज्यांना जावं लागतं, इमर्जन्सीसाठी त्यांना एखादं हॉस्पिटल आपल्या वार्डात उपलब्ध कसं करता येईल याचा माझा मानस आहे. पाण्याचं तर मी सांगितलंय. रस्त्यामध्ये जेवढे रस्ते आहेत ते जे उच्च प्रतीचे किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे कसे मुख्य रस्ते करता येईल, किंवा जे डीपी रोड आहेत मोठे प्रशस्त, हे लवकरात लवकर डेव्हलपमेंट कसे करता येईल, आणि जे डीपी रोड मध्ये बाधित होतं ते त्यांना चांगला मोबदला देऊन त्यांचं स्थलांतरण म्हाडा किंवा घरकुल योजनेमध्ये कसं बसवता येईल, चांगल्या स्वरूपात त्यांना कसा फायदा मोबदला देता येईल, याचाही माझा मानस आहे. ह्याच्यासाठी मी पाठपुरावे केलेले आहेत. आमदारांनाही मी डीपी रोड बाबत 2-3 वेळा पत्र व्यवहार केलेला आहे. त्याचे पत्र माझ्याकडे उपलब्ध आहे. त्यासोबतही बाधित लोकांना चांगल्या स्वरूपात मोबदला द्यावा ह्याच्याही मागणीचं पत्र माझ्याकडे आहे. म्हणजे या गोष्टींवरती ऑलरेडी आपण काम करतो. जे डीपी रोड आहेत भविष्यातले जे विकास कामं होणार आहेत त्याच्यावरती आपला पाठपुरावा चालू आहे. बरोबर आहे. आणि जे स्थानिक प्रतिनिधी आहे त्यांचं जे मूलभूत गरजा आहे याच्यावरही दुर्लक्षित आहे. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की आपलं विजन, आपलं पुढचं टार्गेट, विकास काम ह्याचं काय असणार आहे. कारण बाकीचा विकास नंतर होत राहील. तुम्हाला पाण्याचा प्रश्न आज महत्वाचा आहे, रस्त्यांचा प्रश्न, कारण की दळणवळणची साधने आधी व्यवस्थित व्हायला पाहिजे, मग नंतरचा विकास आपण हे करतो. एकदम बरोबर आहे सर. प्रभागामध्ये आता मला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी वाटते की लोकांना ज्या समस्या असतात ते घेऊन त्यांच्याकडे जातात, की त्यांचे कोणतरी हे असतात, रिप्रेझेंटेटिव्ह असतात. बरोबर. पण ते जागेवर नसतात. तर संपर्क कार्यालय किंवा मग कोणीतरी काहीतरी घेऊन आलंय त्याचा पाठपुरावा, फीडबॅक, तर ते नेटवर्क तुम्ही कसं बघतायत? आपण आता माझं ऑफिस बघितलं तर 24/7 माझं ऑफिस चालू असतं. माझा ऑफिसचा ऍक्सेस सर्वसामान्यापासून सगळ्यांपर्यंत आहे. नडेनगर राधाकृष्ण मंदिराजवळ जय मल्हार कॉलनी येथे माझं ऑफिस आहे. जर बाकी लोकप्रतिनिधींचा विचार केला आतापर्यंतच्या तर ते दिसायला मोहताज आहे आजच्या कंडिशनला. लोकांना, नागरिकांनाही जर तुम्ही विचारलं तर काही भागात लोकप्रतिनिधी फिरकलेही नाहीये, असं नागरिकांचा प्रश्न आहे. की काही लोकप्रतिनिधी निवडून आल्यापासून दिसलेही नाहीयेत 5 वर्षात, असे नागरिकांचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी आपण प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचून आपण एक आता लवकरच हेल्पलाईन नंबर चालू करतोय. अच्छा. 1 ते 2 दिवसात हेल्पलाईन नंबर आपला सुरू होईल. नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील, महिलांच्या समस्या असतील, युवांच्या समस्या असतील, त्याच्यावरती एक कॉलवरती तुमचा प्रॉब्लेम आम्हाला सांगायचा आहे. आमच्या ऑफिसला त्याची नोंद केली जाईल. त्याच्यानंतर लवकर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तिथं व्हिजिट करून तुम्हाला भेटूल. त्याच्यावरती ताबडतोब सोल्युशन काढण्यासाठी काय जे काही प्रयत्न केले त्याच्यावर तुम्हाला मी स्वतः त्यांना भेटून त्याचं सोल्युशन सांगेन, डिस्कस करेन. त्याच्यावर 100% तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करण्याचा मानस आहे. वा वा. आणि तुम्ही जसं सांगितलं की तुमचं विजन आहे की आधी मूलभूत गरजांवर काम करायचंय, तर सर एखाद्या मॉडेलवर जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्या पक्षातील किंवा वरिष्ठ लोकांचा आपल्याला गायडन्स असतो, ते आपल्याला गाईड करतात. तर असं तुमचं वरिष्ठांचा तुमच्या सोबत कनेक्शन असेल किंवा ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतील की पुढचा प्रवास किंवा विकास कसा करायचा? मला माननीय आमदार शंकरभाऊ जगताप यांचं पूर्वीपासून मार्गदर्शन, पाठिंबा आहे, होता व आहे. माझी राजकीय सुरुवात ही त्यांच्याच नियुक्तीपत्राने त्यांच्याच हस्ते झालेली आहे. आणि सध्याही आमदार तेच आहेत.
कोणतंही छोटं मोठं काम घेऊन गेलं किंवा फोन केला भाऊना तर भाऊ स्वतः फोन उचलून हा मंगेश ये मी आहे, आपण काय असेल काम तर बघून. बरोबर. आणि आतापर्यंत वॉर्डाची 2 आमदार आपल्या दारी असे उपक्रम भाऊंनी राबवले. त्या माध्यमातून वॉर्डातले जेवढे प्रश्न आहेत, जेवढे आपल्यापर्यंत समस्या आल्यात त्यांना भाऊंपर्यंत पोहोचून त्यांच्या मार्फत कसं पाठपुरावा करता येईल, पत्रव्यवहार करून ते कसे मार्गी लावता येईल ह्याचा आपण पाठपुरावा केलेला आहे. बरोबर. त्यामुळे स्थानिक आमदारांचा आपल्याला विकास कामांसाठी किंवा काळेवाडीच्या डेव्हलपमेंटसाठी, तिथली विकास कामे करण्यासाठी, तिथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी 100% पूर्णतः पाठपुरावा आपल्याला होतो. आणि नागरिकांसाठी, काळेवाडीतल्या प्रभागासाठी भाऊंचं प्रेम मोठं आहे, त्यांचं मनही मोठं आहे. त्यामुळे त्यांचंही ती कामं मार्गी लावण्याचा, काळेवाडीत बदल घडवण्याचा त्यांचा ही मानस आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं सहकार्य म्हणजे बॅकबोन चांगलं असलं की आपल्याला ऊर्जा मिळते. आता सर, देशाची एकंदरीत परिस्थिती पाहता महिला सुरक्षा हा खरंच खूप मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. आपण पाहिलं की मालेगावची घटना झाली, म्हणजे 2-2, 3-3 वर्षाच्या मुली सुद्धा सुरक्षित नाहीयेत. बरोबर. तर एकीकडे जनतेचा आक्रोश असा म्हणतो, विकास नसला चालेल, आमच्या आई बहिणी सुरक्षित पाहिजे. तर यासाठी तुमच्या डोक्यात काय विजन आहे? आता महिला सक्षमीकरणाचा विषय झाला किंवा महिला अत्याचाराचा विषय झाला, मी स्वतः वकील आहे, मला कायद्याचं पूर्ण ज्ञान आहे. समजा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट असेल, वुमेन्स प्रोटेक्शन ऍक्ट असेल, या गोष्टीचंही मला चांगली कल्पना, नॉलेज आहे. त्याच्यामध्ये महिलांच्या छळाबद्दल IPC कलम 354 आधी होता. त्याच्यामध्ये बरेचसे सेक्शन आहेत महिलांच्या छळासाठी, त्यांच्या अत्याचारांसाठी. त्याच्या स्वरूपात जर बघितलं तर तुम्ही देशाचं बोलले, देशात तर परिस्थिती आहेच. काळेवाडीत आज माझ्या प्रभागात एवढी भयानक परिस्थिती आहे महिलांच्या, माता भगिनींच्या बाबतीत. प्रत्येक चौकामध्ये आज नवीन गुंड उभा झालाय. सुरक्षेचा प्रश्न एवढा मोठा आहे. मी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे आमचे, त्यांच्याशी पण हा विषय बोललो की महिला आज संध्याकाळच्या वेळेस, रात्रीचं नाही म्हणत मी, संध्याकाळी 6 नंतरच घराबाहेर पडण्यासाठी विचार करतात. ते त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. काही ठिकाणी असं वातावरण आहे की नशे करणारे मुलं चौकात बसतात, गांजा पितात, ड्रग्स घेतात, कोकीन घेतात, मेडिकल मधून वेगवेगळे औषधं घेतात, त्याचे नशे करतात. ते आज युवा पिढी आमच्या काळातली 18 वर्षाच्या आतील व्यसनाधीन झाली मोठ्या प्रमाणात. का? कारण त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, युवांच्या रोजगारासाठी, युवाच्या धोरणच आपल्या राजकीय काळातल्या नेत्यांकडे नाहीये. युवा धोरणच नसल्यामुळे युवा चुकीच्या मार्गाला चाललेत, त्याच्यामुळे गुन्हेगारी क्षेत्र वाढत चालले. मी तर म्हणेन त्याला खतपाणी घातलं जाते. बरोबर. महिला अत्याचाराचा विषय असेल, छेडछाडीचा विषय असेल किंवा महिलांना त्रास देण्याचा, रस्त्यात काही महिन्यापूर्वी आमच्या इथे घटना झाली. एका गल्लीमध्ये एका मुलीला कोयता लावून अक्षरशः तिच्या हात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्यालाही पोलिसांनी नंतर पकडून देऊन त्याच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करून त्याला जेलला टाकलं. 2 वर्ष जेलमध्ये होता. असे प्रकार भयंकर चालू आहेत आता. म्हणजे अशा महिला पुढे येतात, ते म्हणजे मला माहिती देतात, ते फोन करतात. त्या माध्यमातून आपण पोलिसांशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी बोलून बऱ्याच ठिकाणी तिथले जे असे त्रास देणारे लोक आहेत ते उचलायला लावले, ते त्यांच्यावर कारवाई करायला लावलेली. त्यांना दरोड्यासारख्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये टाकून किंवा त्यांना मोका कारवाई करण्यासाठी जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी व्हावी ह्यासाठी मी पाठपुरावा करतोय किंवा मागणी करतोय. बऱ्याच ठिकाणी आपल्याला सक्सेस मिळालाय सध्या स्थितीला. पण जेवढ्या महिलांच्या कंप्लेंटी आपल्यापर्यंत येतील, जेवढ्या छेडछाडीच्या महिलांच्या कंप्लेंटी येतील, विनयभंग, काय महिलांचे प्रश्न आहेत त्रासाचे, त्याच्यावर 100% आपण काम करत आलोय, इथून पुढे करणार. कोणत्याही माझं आव्हान आहे काळेवाडीतल्या महिला माता भगिनींना, ज्या कोणाला त्रास असेल त्यांनी माझ्यापर्यंत यावे, मला फोन करावा किंवा माझ्या ऑफिसला यावे. आपण नक्कीच त्या तुमचा त्रास थांबवण्याचा किंवा तुम्हाला त्यापासून मुक्त करण्याचा 100% प्रयत्न करू. बरोबर. तर तुम्ही आता महिला सुरक्षा या विषयावर बोललेत की तुमच्या मनात काय विजन आहे
त्यांना घेऊन. तसंच महिला सक्षमीकरण हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन्स आहेत? महिला सुरक्षा सोबतच महिला सक्षमीकरण पण काळवडीच्या महिलांसाठी एक मोठा विषय आहे. ज्यासाठी आतापर्यंतच्या नेत्यांनी काही काम केलेलं नाही. आपला मानस मुख्यत्वे तोच आहे की महिला सक्षमीकरण आणि युवा धोरण, युवा रोजगार उपलब्धी. त्यासाठी महिला सुरक्षा तर मी तुम्हाला सांगितलं आपलं काय धोरण आहे. महिला सक्षमीकरणाबाबत जर आपण विचार केला तर मी आत्ताच एक महिला प्रशिक्षण वर्ग चालू करतोय. त्यासाठी महिलांना ज्या गरजू महिला आहेत काळेवाडीतील प्रभागातील अशांसाठी 4 कोर्सेस मी मोफत ठेवतोय. त्याच्यामध्ये मेकअप आर्टिस्टचा असेल, ज्यूट बॅग व लेदर पर्स बनवण्याचा असेल, योगा क्लासेस असतील किंवा अजून एक क्लास आहे. असे 3 ते 4 कोर्सेस मी ठेवलेले. फॅशन डिझायनिंगचा एक आहे त्यामध्ये, ज्या महिलांना विशेषतः आकर्षित असलेला आवडणारे क्लासेस आहेत, प्रशिक्षण आहेत. ते प्रशिक्षण आपण महिलांना आता देतोय. 2 महिन्याचं ट्रेनिंग आहे त्याचं. ते साधारण एक 200-250 नावं महिलांची 4 दिवसामध्ये आलेली आहे. अजून ही नावं महिलांची येत आहे. अशा महिलांना रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. पहिलं ट्रेनिंग देऊन त्यांचं सक्षमीकरण करतोय. त्याच्यानंतर आपण एक ज्यूट बॅगचं प्रोडक्शन हाऊस आपलं निर्माण करण्याचा उद्देश आहे. त्याच्यासोबतच मेकअप आर्टिस्ट साठी काही पोर्टल किंवा स्विगी सारख्या कंपनीज आहेत, ऍप आहेत त्यांच्यासोबत आपण जोडणी केलेली आहे. ऑनलाईन ऑर्डर येतील त्यांना, ऑनलाईन त्यांना घर बसल्या ऑर्डर येणार आहेत. कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर लगेच त्यांची जोडणी करून देऊन क्लब सगळं असं. येस त्या पद्धतीनेच त्यांना घर बसल्या ऑर्डर्स येणार. त्यांनी ते स्वतः जाऊन ते होम सर्व्हिसेस द्यायचे, जे काही त्यांच्या डिमांड्स असतील त्या पद्धतीने, आणि त्यांचे तिथे जागेवर पे आउट घेऊन घरी यायचं. त्यांना आठवड्याला त्या पद्धतीने इन्कम चालू होणार. असं एक आपलं मानस आहे. असे उपक्रम आपण राबवतोय. त्याच्यासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा रोजगारासाठी काही कंपन्यांशी पण मी बोलणं करतोय, MIDCच्या किंवा काही आपल्या इथले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत हाऊसकीपिंग मध्ये, सिक्युरिटी मध्ये, पालिकेचे. जर मला संधी भेटली तर त्यांनाही मी आपल्या काळवडीच्या महिलांसाठी जास्तीत जास्त कोठा निर्माण करण्यासाठी, जागा निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या प्रभागातील ज्या गरजू महिला आहेत त्यांना पालिकेच्या जेवढ्या पण शासकीय दवाखाने सुविधा आहेत तिथे कामाला लावण्याचा, हाऊसकीपिंग मध्ये झालं किंवा सिक्युरिटी मध्ये झालं, आतल्या ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस मध्ये झालं, त्यांच्या शिक्षणाप्रमाणे, अनुभवाप्रमाणे त्यांना तिथे रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. वा वा वा. म्हणजे 200 ते 250 महिला म्हणजे 200 कुटुंब. येस नक्कीच. एक कुटुंबाची एक महिला जोडली गेली म्हणजे तेवढे कुटुंब आपण आजपर्यंत 4 ते 5 दिवसात जोडलेले. बरोबर आहे. ही तर आपली सुरुवात आहे. आगे आगे देखो होत आहे क्या. बरोबर आहे सर. त्यासोबतच एक महत्वाचा मुद्दा असा येतो की बेरोजगारी जी युवकांमध्ये आहे. तर मग त्यांच्यासाठी आपण काय करतोय, तर आता बऱ्याच ठिकाणी विकलांग लोक पण असतात. त्यांना एखादा जोडधंदाची गरज असते की घराच्या बाजूला चौकात काहीतरी दुकान टाकून ते त्यांचा उदरनिर्वाह करतात. किंवा मग रोजगार जे बाकीचे युवा असेल, त्यांचं शिक्षण झालं असेल, उच्च शिक्षण असेल तर दुसरं काहीतरी, किंवा मग त्यांचा लेवलचं काहीतरी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं. हे याच्याने वाढणारी गुन्हेगारी कोणत्या प्रमाणात ते कमी होईल. तर याला तुम्ही कसं बघताय? ह्या ज्या गोष्टी म्हणल्या तुम्ही, मेन काळवडीतली गुन्हेगारी कमी करायची, तर युवांना काहीतरी उत्पन्न चालू करून देणं हे अत्यावश्यक आहे. जे काय मागील बऱ्याच वर्षात ह्याच्यावरती कुणीच काम केलं नाही, त्याच्यावरती आपण काम करतोय. आपण एक युवा रोजगार मेळावा घ्यायचा आपला मानस आहे. लवकरच इलेक्शनच्या आधीच आपला युवा रोजगार मेळावा घ्यायचा मानस आहे. आणि त्याच्या माध्यमातून युवांना जास्तीत जास्त रोजगार निर्मिती कसे उपलब्ध करून देता येईल. बऱ्याचशा कंपन्यांशी माझं टायअप केलेलं आहे, बोलणं झालेलं आहे. त्यांच्याकडे जशी रिक्वायरमेंट असेल, वॅकन्सीज असेल, ते मला मेसेज करतात, रिक्वायरमेंट पाठवतात. आपण त्या कॅटेगरीतल्या काळवडीतल्या युवांपर्यंत तो जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्या माध्यमातून जेवढी जोडणी करता येईल कंपन्यांना, संस्थांना रोजगार उपलब्धीसाठी, ते आपण ऑलरेडी काम करतोय. पण ज्यांचं शिक्षण नाहीये किंवा ज्यांना व्यवसाय करायचा आहे, अशांना काही फायनान्शियल गरज लागते, अडचणी येतात, ते जागा उपलब्ध करून द्यायची. तर मागील
आतापर्यंत काळवडीत एकही हॉकर झोन नाहीये, भाजी मंडई नाहीये किंवा हॉकर्सला शॉप्स टाकावे असे कोणती आतापर्यंत कुणी ह्याचा विचार केलेला नाही. त्याचा आपला प्रामुख्याने मानस आहे काळवडीत हॉकर झोन व्हावा, भाजी मंडई व्हावी. ह्या माध्यमातून जे अपंग असतील किंवा जे विधवा महिला असतील किंवा जे युवा आहेत ज्यांचं शिक्षण कमी आहे त्यांना आर्थिक सहाय्य लागते, त्यांना आपण आर्थिक सहाय्य करून त्या ठिकाणी छोटा मोठा व्यवसाय भाजी मंडी असेल किंवा दुकान असतील त्या ठिकाणी आपल्याला टाकून द्यायचा आपला मानस आहे. म्हणजे त्यांना बाहेर जायची गरज नाही आणि बाकी जे उद्योगधंदे ते किंवा गुन्हेगारीकडे वळतं ते कुठेतरी कमी होईल, स्टॉप होईल असा आपला उद्देश आहे. खरंय सर. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला काय आवडली की तुमचं शिक्षण, तुम्ही वकील याच्यात शिक्षण केलंय, त्यामुळे येणारे जे लोक असतात समस्या घेऊन तर तुम्ही न्याय व्यवस्थेचा पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा बघतात की हा गुन्हा असेल किंवा याच्यात आपल्याला कायद्याने काय तरतूद करून दिली तर तुमच्याकडनं मिळणारे सल्ले त्यांना ऑथेंटिक असतील, जे कायद्याला धरून असणार आहेत ते. आणि महत्वाची गोष्ट, गुन्हेगारीसाठी तुम्ही जे काही काम करताय, जसं पोलिसांना भेटणं असेल, त्यांच्यासोबत बोलणं असेल की याच्यावर आपण काय प्लॅन ऑफ ऍक्शन करू शकतो, त्यात मग पेट्रोलिंग वाढवणं असेल किंवा मग हे जे अंमली पदार्थ कुठं भेटतायत तिथूनच पोलिसांना आतापर्यंत बरीचशी माहिती दिली आहे की युवा कुठून अंमली पदार्थ घेतात ते, रात्रीच्या वेळेस त्रास देणारी युवा पिढी कुठं बसतात ह्या बद्दल ही पाठपुरावा बराचसा आपण पोलिसांना केलेला आहे. तसेच रात्रीच्या वेळेस मी पोलिसांना PI साहेबांना 2दा पत्र केलंय, मेसेजेस केलेत किंवा सांगूनही विनंती केली की पेट्रोलिंग काळवडीत 2 वेळेस तरी व्हायला हवे, रात्रीच्या वेळेस 9 वाजता आणि 12च्या आसपास मध्ये रात्रमध्ये. त्या पद्धतीने तेही सहकार्य करतात. पोलिसही आपण कॉल केला किंवा सांगितलं या ठिकाणी असं चालू आहे किंवा हिथं पेट्रोलिंगची गरज आहे, पोलीस पूर्णपणे आपल्याला पोलीस प्रशासन सहकार्य करते, पेट्रोलिंग ही वाढवते. अजून त्याच्यावर काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. बरोबर. पोलिसांनी अजून गस्ती वाढवल्या, पेट्रोलिंग वाढवली किंवा ज्या ठिकाणी धांगडधिंगा अशा गोष्टी होतात त्या चौकात तिथे जर थोडा वचक ठेवला तर ही परिस्थिती नक्कीच बदलेल असं मला वाटतं. त्यासाठी आपण पाठपुरावा करतोय, पण प्रशासनाने अजून थोडं सहकार्य करण्याची गरज आहे. बरोबर. सर, तुमच्यासारखे युवा प्रतिनिधी जेव्हा राजकारणात आता इंटरेस्ट घेत आहेत तेव्हा ऍज अ युवा म्हणून तुम्ही बाकीच्या युवांकडे कसं बघतात, किंवा मग जे मतदाते असतील यंग ते म्हणतील की हे जे व्यक्ती ते आपल्यातले, तर त्यांना तुम्हाला समस्या सांगायला इझी होतं का, म्हणजे काय कम्फर्ट झोन? एकदम इझिली. आता माझा स्वभाव, माझं नेचर बघता प्रत्येक जण माझ्याकडे अट्रॅक्ट होतोय किंवा माझ्यासोबत इझिली फ्रँकली बोलायला, काही त्यांचे प्रश्न असतील, त्यांच्या समस्या असेल, प्रायव्हेट असेल, पर्सनल असेल किंवा सामाजिक असेल, सगळ्या गोष्टी डिस्कस करतात. मित्र म्हणून डिस्कस करतात ते, किंवा आपलं समाजात प्रत्येक घटकाशी नाळ जोडलेली आहे. प्रत्येक समाजातील घटकासोबत आम्ही आतापर्यंत एक सामूहिक दिवाळीचाही उपक्रम घेतोय. वस्त्यांमध्ये प्रत्येक भागात जाऊन आपण दिवाळी साजरी करतोय. तसेच मी माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अनाथ आश्रमात झालं किंवा आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये झालं, अन्नदान असेल, जेवढं जमेन तेवढं सहकार्य त्यांना करण्याचा प्रयत्न करतोय. युवांबद्दल किंवा नागरिकांबद्दल समस्याचा विषय असेल, जर चौकात भेटीगाठी सोबतच जाता येतं, जर कोणाचे प्रश्न असेल तर थांबून त्यांचे जाणून घेऊन त्यांना ऑफिसला बोलून त्यांचं निराकरण करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. त्यामुळे वकील असल्यामुळे प्रामुख्याने आणि सुशिक्षित, शांत असं नेचर असं लोकांना वाटतं माझं तर आहे, लोकांनाही वाटतंय. त्याच्यामुळे लोक मला फ्री ऑफ हँड छोटा भाऊ म्हणून किंवा एक सहकार्य म्हणून माझ्यापर्यंत येतात ते, आणि न लाजता न काही डगमगता येतात ते माझ्या सोबत काम करण्यासाठी, किंवा मला काही समस्या असतील तर माझ्यापर्यंत घेऊन येतात ते. आणि आपणही 100% जेवढे इफर्ट्स आपल्याला त्यात टाकते, जेवढे प्रयत्न करतोय तेवढे त्याच्या सोल्युशन साठी आपण करतोय. बरोबर. त्यांना कम्फर्ट वाटणं महत्वाचं आहे. की समस्या सांगताना त्यांना कोणत्या पद्धतीचा दबाव किंवा बाकीच्या गोष्टी व्हायला नको पाहिजे. सर, आपण बघतो की PCMC मध्ये, म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये प्रत्येक चौकात महापुरुषांचे स्टॅच्यू, आपण पुतळे बघतो. त्याच्याने कसं आहे, आपल्याला प्रेरणा येते, समोर ते दिसत राहतात, इतिहास दिसतो आपल्याला, आपल्या डोळ्यासमोरून दिसतो. पण काडेवाडीत असं काही दिसत नाही. म्हणजे ते आतापर्यंत कोणाच्या डोक्यात आलंच नाही का, ते मुद्दा पण त्यांनी केलंच नाही. म्हणजे काय याचं उत्तर माझ्यापेक्षा जास्त काळेवाडीतील सुद्धा नागरिकच देऊ शकतात.
आपण गेले 11 वर्ष तुम्हाला मी मगाशी सांगितलंच त्या पद्धतीने एक गाव एक शिवजयंतीचा उपक्रम करतोय. बरोबर. त्याच्यानंतर अखिल रामनवमीचाही उपक्रम आपण घेत आलोय. तसेच त्यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणुका निघतात काळवेळी, त्यांनाही आपण अन्नदान असेल किंवा सरबत वाटप असेल हे उपक्रम घेतो. एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीला पुण्यतिथीला आपण कार्यक्रम घेतोय. कालच 2 दिवसापूर्वी संविधान दिन झाला. आपण संविधान दिंडीचं आयोजन केलं होतं. संविधानाचं पुस्तक जे बाबासाहेबांनी देशाला दिलं त्याचं पूजन करून, बाबासाहेबांचं पूजन करून आपण एक सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने तो कार्यक्रम घेतला. महापुरुष आहे त्याचं स्मारक काळेवाडीत व्हावं अशी तर माझी इच्छा आहे. पण काळेवाडी अखिल काळेवाडी शिवजयंतीच्या माध्यमातून गेले 11 वर्ष आपण जे उपक्रम घेतोय, विविध उपक्रम घेतो, त्यामध्ये कीर्तन भजन असतील, सोहळे असतील, त्याच्यासोबत आपण एक कार्यक्रम पत्रिका छापत असतो प्रमुख पाहुण्यांना सगळ्यांना द्यायला. फ्लेक्स छापत असतो. प्रत्येक फ्लेक्स वरती गेल्या 11 वर्षाच्या आपण मागणी करतोय की काळेवाडी शिवस्मारक व्हावे अशी समस्त काळेवाडीकरांची शिवभक्तांची इच्छा. गेली 11 वर्ष आपण मागणी करतोय. मागच्या 2017च्या निवडणुकीत प्रत्येक राजकीय नेत्याने जे आता नगरसेवक आहे सगळ्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये, परिचय पत्रकामध्ये काळेवाडी शिवस्मारक करून देणार असे घोषणा पण टाकल्या. माझ्याकडे ते पुरावेही आहेत, पण काम नाही झालं. पण अजूनपर्यंत शिवस्मारक काळेवाडीत दिसलं नाही. त्याच्या पुढे जाऊन आपण एक छोटासा प्रयत्न म्हणून रातोरात शिवस्मारक बसवण्याचाही अट्टहास केला शिवभक्तांच्या माध्यमातून. रात्रीमध्ये स्मारकांचा पुतळा मागून खाली त्याचा ढाचा बनवून छत्रपती शिवाजी महाराज चौक काळेवाडी MM कॉलेजच्या सिग्नलला आपण बसवला. पालिकेला पाठपुरावा करून, नेते लोकांना पाठपुरावा करून आपला प्रश्न मार्गी लागत नाहीये तर कुठेतरी शिवभक्तांनी पुढे येऊन आपल्या समाधानासाठी किंवा समाजात एक त्यांना बघून आदर्श निर्माण व्हावा. जे काही काळेवाडीत वाढती गुन्हेगारी, महिलांचा अत्याचार आहे, जे प्रश्न आहेत महिलांचे, त्याच्याबद्दल कुठेतरी प्रेरणा निर्माण व्हावी, ते कुठेतरी थांबण्यासाठी लोकांमध्ये ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी आपण शिवस्मारकाचा अट्टहास केला. रात्रीमध्ये आपण शिवस्मारक तिथे उभं केलं. पण त्यावेळेसचे पोलीस कमिशनर स्वतः पूर्ण टीम घेऊन त्या ठिकाणी रात्री आले आणि आम्ही त्यावेळेस सगळे निघून गेलो फ्लाईट मोडला फोन टाकून. पण आमचे काही लोकप्रतिनिधी जवळचे त्यांनी वेटीस पकडलं आणि त्यांना ते काढायला लावलं, हटवायला लावलं. म्हणजे जरी प्रशासन सक्षम नाहीये, राजकीय नेते सक्षम नाही, तरी आपण त्यावेळेस अनधिकृत का होईना, त्यावेळेस मी वकील नव्हतो, ह्या काही गोष्टीची जाण होती, पण आपण त्यावेळेस तो प्रयत्न केलाय. पण आपण त्यानंतर आजपर्यंत अनेक पत्रव्यवहार केले. त्याचे पत्रव्यवहाराचे माझ्याकडे पुरावे आहेत, पत्रक आहेत की काळेवाडी शिवस्मारक व्हावं किंवा त्याच्या मागण्या पत्र आमदारांकडे, पालिकेकडे आहे, त्याचे पाठपुराव्याचे पत्रव्यवहार आहेत. त्याच्यानंतर एक आपल्याला यश म्हणून आतापर्यंत ती जागा रिझर्व करण्यात आलेली आहे शिवस्मारकासाठी आणि त्याचं टेंडर ही पब्लिश होते झाले असं कळतंय. पण ती जागा आरक्षित झाली, त्यांचं बजेट सँक्शन झालंय, टेंडर ही पब्लिश होण्याच्या ह्याच्यामध्ये फक्त तो काही परमिशन्स राहिलेले आहेत. आरटीओची परमिशन्स आपल्याला मिळाली आहे, पोलीस कमिशनरांची मिळाली आहे, पालिकेने पण BRTS विभाग असेल त्यांचा, BRT रोड मधून जवळपास तो शिवस्मारकाचा प्लॉट आहे तिथे त्या सगळ्यांचे परमिशन झालेले आहेत. फक्त आपल्याला मुंबई मंत्रालयाची एक कला क्रीडा विभागाची परमिशन लागते, ती राहिली. अजून 1-2 NOC आहेत. ते काम आमदारांच्या पाठपुरावा आपला चालू आहे. आमदारांकडून लवकरात लवकर ते पाठपुरावा करून ते परमिशन घेऊन येऊन बजेट सँक्शन करून टेंडर पब्लिश करून आपल्याला ते लवकर काम पूर्ण करून घेण्याचा मानस आहे. जर मला संधी मिळाली तर मी प्रायोरिटी बेस वरती ते काम पूर्ण करण्याचं गेल्या 11 वर्षापासून मागणी करतोय आम्ही. तर पुढील 5 वर्षाच्या आत कसं स्मारक होईल याचं नक्कीच मी 100% मन लावून माझे सगळे प्रयत्न करून मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत. त्यासोबतच बाजूलाच बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध विहार आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी, स्मारकासाठी तिथे कुठे जागा रिझर्व करता आली. स्मारक छोटस काय होईना, काहीतरी प्रयत्न जेवढं होईल तेवढं
तिथे कुठे स्मारक बाबासाहेबांचं बांधता येईल का, ह्याच्यासाठी पण मी प्रयत्न करण्यासाठी 100% वा. तयार आहे. वा. माझा तेही करण्याचा मानस आहे. वा वा. म्हणजे सर, आता एका जनता म्हणून किंवा मतदाता म्हणून जेव्हा मी एखाद्या प्रतिनिधीकडे बघतो तेव्हा काहीतरी क्रायटेरिया त्याचे माझ्या डोळ्यासमोर येतात. एकतर म्हणजे तो आपल्यामधला पाहिजे किंवा मग लोकल माणूस पाहिजे, जेणेकरून त्याने संपूर्ण प्रवास विकास त्याने पाहिलेले असतील. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि त्यातल्या वकिलाचं शिक्षण असलं कायद्याचं, तर मग त्यांना काय बेकायदेशीर आहे हे स्वतःला पण माहिती असतं आणि काय कायदेशीर आहे. म्हणजे कधीही ते आपल्याला सल्ले देऊ शकतात किंवा काही झालं तर ऍज अ प्रतिनिधी म्हणून ते कोर्टात सुद्धा आपल्या बाजूने उभे राहू शकतात. एकदम बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे विकासाचे मोठ्या मोठ्या बाता न करता मूलभूत सुविधा आधी सक्रिय करणे, ते व्यवस्थित करणे, यांच्यावर त्यांचा म्हणजे विजन ते असतं आधी, की आधी मूलभूत सुविधा प्रॉपर झाल्या मग बाकीचे विकास कामं. कारण की विकास कामं म्हणजे काय, काहीतरी बांधायचं असलं की पाणी लागणारच ना तुम्हाला, मग परत ते टँकर म्हणजे आलंच ना ते, की मूलभूत सुविधा पाणी असेल, रस्ते असतील, लाईट्स असतील, सुरक्षा असेल, महिलांचे असेल, रोजगार, यांच्यावर तुमचं सध्याचं विजन आहे ते खूप आवडलं. युवा पाहिजे आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे तो माणूस उपलब्ध पाहिजे. माझ्या समस्या आहेत, माणूसच नाही इकडे, इलेक्शन झाल्यावर गायब होतोय, मग मी सांगायचं कुठं, किंवा ऑफिसला फेरी मारून यायचं आणि त्याचा पाठपुरावा होत नाही, की बाबा झालंय का तुझं काम, काय आहे का, किंवा स्वतः जाऊन ते चेक करा वगैरे. या गोष्टी कुठेतरी मिसिंग होत्या आणि ह्या सगळ्या क्वालिटीज मला तुमच्यामध्ये दिसत आहेत. तर मी तुमच्या प्रभागाच्या सगळ्या लोकांना विनंती करतो की भाऊ आपल्यातलेच आहेत आणि तुम्ही त्यांना पाहिले, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांना ओळखतात, तर इतक्या शांत स्वभावाचे प्रतिनिधी तुम्हाला मिळतायत, तर डेफिनेटली तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावं असं मला वाटतंय. कारण प्रत्येक नेत्यामागे काहीतरी विजन असतं आणि त्यांनी खरी परिस्थिती मागच्या 32 वर्षापासून ते तिकडे राहत आहेत, लहानपणापासून मोठेपणापर्यंत त्यांनी सगळा प्रवास पाहिला, की इतर विभागांचा ज्या लेवलला विकास झालाय त्याच पद्धतीने आपला विकास व्हायला पाहिजे होता. आपण बरेच मागे आहोत आणि जर आपल्याला तेवढ्याच ताकदीचा विकास करायचा असेल तर 100% एक विजनरी प्रतिनिधी पाहिजे आणि ते भाऊ आहेत असं मला वाटतं. सो डेफिनेटली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला तुमच्या प्रभागातील लोकांना काही संदेश द्यायचा असेल काय तर तुम्ही डेफिनेटली त्यांना सांगू शकता. नक्कीच मी आपल्या प्रभाग क्रमांक 22 काळेवाडीमधील सर्व नागरिकांना आवाहन करेल की मागील 10 ते 15 वर्ष जी कामं नाही झाली किंवा जी झाली ते स्वतः आत्मपरीक्षण करावं व आपण आपली काळेवाडी प्रभाग आपला किती मागे राहिलाय याचंही आपण स्वतः आत्मपरीक्षण करावं. आणि भविष्यात जर तसंच चालू राहिलं तर आपण 5 वर्ष मागे जाणार आहोत याचाही विचार करावा. मला जर तुम्ही संधी दिलीच तर माझं विजन मी तुम्हाला थोडक्यात सांगितले. मी नक्कीच सगळ्या गोष्टी परिवर्तन करण्याचा प्रयत्न करेन. मी बाहेर समाजात फिरतो, वावरतो, आपल्या आजूबाजूची गावं, तिथली विकास कामे आणि आपली काळेवाडी, आपला प्रभाग ह्याची विकास कामे याची तुलना करून भूलथापांना बळी न पडता स्वतःच्या अनुभवाने आपण मतदान करावं. आणि 1000-500 रुपयासाठी 5 वर्ष मागे जायचं असेल ह्या गोष्टी न करता एखाद्या नवीन चांगल्या दमदार उमेदाच्या सुशिक्षित व्यक्तिमत्वाला निवडून देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं. नक्कीच आपण पुढील 5 वर्षात आपल्या आजूबाजूच्या गावांच्या बरोबरीने आपलं गाव, आपला प्रभाग नेऊ हे मी आश्वासन देतो. व एक आयडॉल मॉडेल काळेवाडी प्रभाग क्रमांक 22चं सगळ्या सुखसुविधा, 5 स्टार फॅसिलिटीज सहित सुसज्ज हॉस्पिटल इमारत, पाण्याची टाकी, नागरिकांना शुद्ध पाण्याची उपलब्धता, तसेच खेळाचे क्रीडांगण, वॉकिंग ट्रॅक ह्या गोष्टी वॉर्डामध्ये कशा करता येईल आणि आपला प्रभाग कसा आयडॉल करता येईल ह्याच्यासाठी मी नक्कीच पुढील 5 वर्ष एकदम माझे सगळी ताकद लावून, सगळे प्रयत्न लावून मी काम करत हेच आश्वासन देतो. आणि पुढील येत्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही मतदान करावं हेच सगळ्यांना आवाहन करेल. आणि थांबेन. धन्यवाद. दादा, तुम्ही इथं आलात, आम्हाला खरंच बरं वाटलं. आणि युवा प्रतिनिधी असतील जे पॉलिटिक्समध्ये इंटरेस्टेड असतात त्यांच्याशी गप्पा करून आम्हाला खूप भारी वाटतं की आता देशाचं भविष्य ते चांगल्या हातात आहे. कारण की पिढी घडवणं आपलं काम आहे. नक्कीच. तर तुम्हाला कसं वाटलं ते? एकदम छान वाटलं.
तुमचा अनुभव, तुमचे प्रश्न, तुमची स्टाईल, सगळ्या गोष्टी, तुमचा अनुभव ह्या बघून तुमच्यासोबत बोलून एकदम छान वाटलं आणि अजून जोमाने नवीन उमेदीने काम करण्याची ऊर्जा निर्माण झाली माझ्यामध्ये. आणि असंच तुमचं सहकार्य असू द्या. नक्की. आणि धन्यवाद. तुम्हाला तुमच्या संपूर्ण प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. नक्की. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज.